बदलापूरच्या बेलवली परिसरात मालमत्तेच्या वादातून एका मुलाने त्याच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून लोक एकमेकांच्या जीवावर उठतात, नातही पाहत नाही। असाच काहीसा प्रकार मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये घडला आहे। तिथे पैसे आणि प्रॉपर्टीसाठी एक मुलगा त्याच्या स्वतःच्याच वडिलांच्या जीवावर उठला। त्याने जन्मदात्या पित्यावरच धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली। अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतला आहे। या भयानक हत्याकांडामुळे सध्या बदलापूरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे। आजच्या जगात माणसापेक्षा पैशाचं, संपत्तीचं महत्त्व जास्त आहे। सतत पैसा मिळवणे, चांगली कमाई करणे कोणाला नाही आवडणार। पैशाचा मोह सगळ्यांनाच असतो, पण तो कमवण्यासाठी तुम्ही काय मार्ग वापरतात यावरून तुमची खरी किंमत ठरते। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरर्स या भाड्याने दिला होता। या गाळ्यात अनंत कराळे आणि त्यांचा मुलगा गणेश कराळे हे बुधवारी सकाळी 7:30च्या सुमारास आले होते। त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले। मात्र गप्पा मारता मारता त्यांच्यात अचानक वाद झाले आणि रागाच्या भरात मुलाने गणेशने त्याच्या वडिलांच्या पोटावर धार शस्त्राने वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनंत कराळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनास्थळाचा पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। आरोपी मुलगा गणेश कराळे याला पोलिसांनी अटक केली असून बदलापूर पश्चिम पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।